नमस्कार गृहिणीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे बुधवार आणि उठायला लेट झाला आहे मला आज, त्यामुळे मी पटपट पहिलं जेवण बनवायला घेतलं. थोडासा लेट झाला तरी काही फरक पडत नाही. कधी कधी 15-20 मिनटं लागतात मला डबा बनवायला. तर 4 चपात्या असतात आणि भाजी. तर मी पहिल्यांदा अशी तयारी करून ठेवते सगळ्याची, त्याच्यामुळे एक साईडला चपाती एक साईडला भाजी. आवरलं आहे का तरी पण? शिवाचं आवरलं तरी तुमचं? बघा पोरगं वाट बघत बसलं. आणि ही दोघं गेल्यानंतर मी माझं आवरलं आणि नाश्ता करायला घेतला. तर हे आता मी केलॉग्स म्युस्ली बरेच दिवस झालं खाते. त्यामध्ये सब्जा टाकला आहे जेणेकरून हीट कमी येईल आणि त्याच्यामुळे लवकर भूक लागत नाही. त्यामुळे मी ते दुधाबरोबर घेते. आणि माझं आवरेपर्यंत 10:30 पावणे 11 वाजले होते. म्हणून मग मी तयारी करायला घेतली, कारण शिवाला आणायला जायचं होतं शाळेत. त्याला घेऊन आले आणि नंतर इथे मी थोडंसं दूध गरम केलं आणि त्यात केसर टाकले. जे प्रेग्नन्सीच्या टायमाला आणलं ते अजून आहे. आणि ही माझ्याकडे मुलतानी माती आहे ओरिजिनलवाली, तर ती थोडीशी भिजवून ठेवली, कारण मला स्क्रब करून नंतर पॅक बनवायचा होता. तर हे एक मशीन मी घेतलेलं आहे स्क्रब करण्यासाठी. तर इथे त्याला सेल असतात. हे फ्लिपकार्टवरून घेतले, 200-300 रुपयाला असेल. आणि इथे त्याला स्पीड आहे लो, मीडियम, हाय असं. आणि हे वेगवेगळे मसाजर आहेत. डोळ्यांसाठी वेगळं, मसाज करायसाठी वेगळं, स्क्रबसाठी वेगळं, क्लीनअपसाठी वेगळं असे. आणि ते असं चेंज करायचं. तर पहिल्यांदा मी फेसवॉश लावला आणि ते ब्रशचं जे मसाजर होतं त्याने मी पहिल्यांदा ते क्लीनअप केलं. त्यानंतर स्क्रब लावला आणि स्क्रब थोडंसं पाणी घेऊन पूर्ण चेहऱ्यावर ते पसरवलं. आणि त्यानंतर दुसऱ्या मसाजरने मी ते मसाज केलं, जे की खरबडीत आहे थोडंसं, त्याने डेड स्किन वगैरे निघेल. आणि त्यानंतर हे जे मसाजर आहे त्याने ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. तर मग नंतर ते वापरलं. तर त्या पॅकेटवर सगळं लिहिलेलं आहे की कुठलं मसाजर कशासाठी वापरायचं. आणि हे डोळ्यांसाठी मग वेगळं आहे, चिक्स आणि आईज असं लिहिलेलं आहे तिथे. तर मग ते वापरलं. आणि त्यानंतर लास्टला हे क्लीन करायचा स्पॉन्ज आहे, ज्याने ते सगळं जे काय तो चेहऱ्याला लावले ते सगळं क्लीन होतं. त्याने मी सगळा स्क्रब वगैरे चेहऱ्यावर लावलेला तो काढून घेतला आणि चेहरा धुतला, पुसून घेतला. आणि त्यानंतर मी स्टीम घेतला. तर पाणी गरम केलं आणि थोडीशी वाफ घेतली 5 मिनटं. आणि वाफ घेतल्यानंतर ते सुद्धा पुसून घेतलं. त्यानंतर ह्या स्ट्रीप आहेत ज्या फ्लिपकार्टवरूनच घेतल्या होत्या. नोज, फोरहेड आणि चिन अशा 3 स्ट्रीप असतात, पण मी फक्त नाकाला लावते. तर थोडंसं पाणी लावायचं नाकाला आणि ते लावायचं असतं. चारकोल स्ट्रीप असतात, त्याने करून ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स निघून जातात. तर ते लावून 10 मिनटं ठेवायचं असतं आणि त्यानंतर अशा प्रकारे काढून टाकायचं. आणि इथे दिसते बारीक बारीक निघाले, नाकाचे तर निघालेत, व्हाईट हेड्स वगैरे होते. त्यानंतर मी पॅक लावणार होते, तर तो बनवायला घेतला मी. तर त्यामध्ये मी चण्याचं पीठ, मसूर आणि तांदूळ ते मिक्सरमध्ये बारीक करून त्याचं पीठ केलं होतं, तर ते पण टाकलं आहे. हळद, मध, लिंबू, दही, दूध आणि जे दूध मी बनवलं होतं केसरचं ते टाकलं होतं. चंदन पावडर आणि मुलतानी माती हे सगळं टाकून चेहऱ्याला लावलं आणि सुकल्यानंतर धुवून टाकलं. आणि त्यानंतर मग हा जो शीट मास्क आहे, कोरियन शीट मास्क होता कुकुंबरचा, तर तो लावला आणि हायड्रेशनसाठी. आणि ही होती लास्टची स्टेप. त्याच्यानंतर मग
मास्क तो पूर्ण चेहऱ्यावर 10-15 मिनटं ठेवला आणि त्यानंतर काढून टाकला. तर त्यात सिरम असतं आणि त्याच्यानंतर चेहरा धुवायचा नसतो. तर ते सिरम पूर्ण मसाज करून आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झालं पाहिजे. तर अशा प्रकारे मी घरच्या घरी स्क्रब केला आणि ते शिवाला पायाला लागलं होतं. त्यामुळे एवढंसं लागलं तरी असं पकडून बसला होता, दुखतं आणि त्यामुळे मग यूट्यूब बघायला भेटलं होतं. तर त्याचं चाललं होतं. आणि त्यानंतर मला मेहंदी लावायची आहे. तर त्यासाठी मी इथे हिनाची मेहंदी घेतली आणि एक पॅकेट शहनाजची मेहंदी घेतली आणि त्यानंतर थोडीशी त्यात आवळा पावडर टाकले आणि चंदन पावडर टाकले आणि ते सगळं मिक्स केलं. तर ही हिना मेहंदी डीमार्टमधून घेतली होती मी आणि ही सुद्धा आयुर्वेदिकच आहे आणि शहनाजची पण आयुर्वेदिक आहे. तर जेवढं केमिकल फ्री असेल तेवढं मी वापरायला बघते. आणि इथे मी मेथी आणि अळशी उकळून असं पाणी करून गाळून घेतलं आहे त्याचं मेहंदीमध्ये टाकायला. आणि ही जास्त भिजवलेली नाही आहे मी, कारण परत मग अजून मला त्यात कांदा, कोरफड, अंडं, दही आणि तेल टाकायचं होतं. त्याच्यामुळे मग ती खूप पातळ होऊन जाते. तर रात्री काही मी कोरफड काढायला विसरले होते. मग सकाळी उठून मी त्यामध्ये कोरफड आणि कांदा असं मिक्सरला बारीक करून त्यामध्ये टाकले त्याची पेस्ट. आणि आता ही संध्याकाळी मी लावणार. तर अंडं आणि दही आणि तेल हे मी लावताना त्यात टाकणार आहे. तर आजचा ब्लॉग इथेच संपतो. ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.